विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। मी गणेश सूर्यवंशी आपलं ऑनलाईन टीचिंगमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातील व्याकरण या भागातील शब्दशक्ती या घटकासंदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत। मित्रो, ललित वाङ्मयाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रामुख्याने ललित वाङ्मय समजून घेत असताना शब्दाच्या शक्तीचा विचार करावा लागतो। साहित्य हे दोन प्रकारचं असतं, वाङ्मय दोन प्रकारचं असतं, शास्त्रीय वाङ्मय आणि ललित वाङ्मय। आपण आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ज्या कथा, कविता, गद्य, ललित लेख, नाटक, नाट्य उतारा या सगळ्यांचा जो विचार करत असतो, हे सगळे घटक ललित वाङ्मय या संकल्पनेमध्ये मोडत असतात। कोणताही कलावंत त्याच्या अभिव्यक्तीची साधनं वेगवेगळी असतात। मग चित्रकार असेल तर तो आपल्या अभिव्यक्तीसाठी रंग आणि रेषांचा वापर करतो। संगीतकार असेल तर त्याच्या अभिव्यक्तीची साधनं वेगळी असतात। तसं लेखकाला अभिव्यक्त होण्यासाठीचं माध्यम, साधन हे शब्द असतात, भाषा असते। त्या शब्दांच्या अंगी सामर्थ्य असतं, त्या शब्दांच्या अंगी शक्ती असते। त्या शक्तीलाच, त्या सामर्थ्यालाच आपण शब्दशक्ती असं म्हणत असतो। शब्दशक्ती या घटकाचा विचार करत असताना प्रास्ताविक स्वरूपामध्ये माणसांचे परस्परांतील व्यवहार भाषेच्या माध्यमातून चालतात। भाषेच्या माध्यमातूनच साहित्याची निर्मिती होते। दोन्ही ठिकाणची भाषा म्हणजे व्यवहार आणि साहित्य या दोनही ठिकाणची भाषा ही परिणामकारक व वैशिष्ट्यपूर्ण असते। जसा चित्रकाराचा अनुभव रंगांमधून, गायकाचा अनुभव सुरांतून, तसा लेखकाचा अनुभव शब्दांमधून व्यक्त होत असतो। संदेश, भावना, विचार यांची देवाणघेवाण होण्यासाठी व त्याची प्रभावी अभिव्यक्ती होण्यासाठी योग्य, सूचक आणि पोषक शब्दांची योजना करावी लागते आणि ती योजना लेखक करत असतो। अनेक शब्दांमधून योग्य शब्दांची निवड करण्याची क्षमता माणसात असायला हवी। तिचा अचूक वापर करण्याची कौशल्य त्याला ज्ञात असायला हवीत। यासाठी शब्दशक्तींची ओळख करून घेणे उचित ठरते। शब्दशक्तीची ओळख का करून घेतली पाहिजे? तर आपण व्यावहारिक जीवनामध्ये शब्दांचा अभिव्यक्त होण्यासाठी, व्यक्त होण्यासाठी शब्दांचा आधार घेत असतो आणि व्यक्त होत असताना जर योग्य त्या शब्दांची निवड केल्या गेली नाही तर कदाचित आपला मनातला आशय दुसऱ्यापर्यंत पोचवताना अडचणी येतील, वेगवेगळे अर्थ त्यातनं बाहेर पडतील। म्हणून शब्दांची अचूक निवड करता आली पाहिजे। भाषेचं योग्य ते ज्ञान असलं पाहिजे। भाषा वापरण्याचं कौशल्य आणि कसब असलं पाहिजे। म्हणून शब्दशक्तींची ओळख करून घेणे गरजेचं आहे। त्यासाठीच पाठ्यपुस्तक निर्मिती महामंडळानं या अभ्यासक्रमाची योजना या पाठ्यपुस्तकात केलेली आहे। शब्दशक्तीची गरज काय आहे त्याविषयी जाणून घेत असताना आपण पहिला मुद्दा समजून घेऊ की ललित वाङ्मयात अनुभवांचे दर्शन घडविण्यासाठी शब्दशक्तीची गरज आहे। तर ललित वाङ्मय म्हणजे काय? तर कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित लेखन हे इत्यादी स्वरूपाचं जे वाङ्मय आहे त्याला ललित वाङ्मय म्हणतात। आणि या वाङ्मयामध्ये
जर अनुभवांचं दर्शन आपल्याला घडवून आणायचं असेल तर त्यासाठी शब्दशक्तीची गरज असते. शब्दांचा कोश प्रमाण मानला असला तरी ललित लेखनात शब्द केवळ ज्ञान देण्यासाठी नसून कवीचा, लेखकाचा अनुभव सांगण्यासाठी असतात. आपल्याला माहिती आहे की शब्दकोश तुम्ही चाललेले असतीलच. मग शब्दकोशामध्ये काय असतं तर शब्दांचे अर्थ दिलेले असतात. परंतु लेखकाने केवळ शब्दकोशातल्या शब्दांचा वापर जर आपल्या लेखनात केला तर ते लेखन प्रभावी होईल का? त्या लेखकाला नीटपणे व्यक्त होता येईल का? तर याचं उत्तर नकारार्थीच द्यावं लागेल. लेखक सुचवत असतो. आपल्या मनातला भाव तो जसाच्या तसा व्यक्त करत नसतो आणि ते शक्यही नाही आहे. लेखक किंवा कवींना शब्दांच्या पलीकडचा भाव व्यक्त करायचा असतो. म्हणजे शब्दांच्या पलीकडे देखील काही अर्थ दडलेले असतात आणि तो अर्थच लेखकाला सूचकतेने वाचकापर्यंत पोचवायचा असतो. मूळ भावार्थाशी संलग्न अर्थ व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तीची गरज आहे. मूळ जो भावार्थ आहे तो तर वाचकाला वाचल्याबरोबर कळतोच, परंतु त्या भावार्थाशी संलग्न असणारा जो दुसरा अर्थ आहे, त्याच्या पलीकडचा जो अर्थ आहे तो देखील व्यक्त होणं गरजेचं असतं. लेखकाच्या व कवीच्या भावछटा व्यक्त करण्यासाठी शब्दशक्तीची गरज असते. काव्यात व्यंगार्थामुळे सूचकता व अधिक परिणामकारकता साधण्यासाठी शब्दशक्तीची गरज असते. आपण शब्दशक्तीची गरज लक्षात घेतली तर हे ते शब्दाच्या अंगी हे जे सामर्थ्य आहे, शब्दाच्या अंगी ही जी शक्ती आहे, त्या सामर्थ्यालाच शब्दशक्ती म्हणतात. शब्दशक्ती या 3 प्रकारच्या आहेत. अभिधा, लक्षणा आणि व्यंजना या शब्दांच्या 3 शक्ती आहेत. आता आपण काही वाक्य या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली आहेत. त्यांचं काळजीपूर्वक वाचन केल्यानंतर आपल्याला वेगवेगळा अर्थ काही समजतो का ते आपण लक्षात घेऊ. पहिलं वाक्य आपण बघू. मी आज मोठा दगड पाहिला. बघा, दगड या शब्दाखाली आपण अंडरलाईन केलेली आहे, अधोरेखित केलेला आहे तो शब्द. दुसरं वाक्य, त्यांचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. आणि तिसरं वाक्य आहे, माझ्या मना बन दगड. विंदा करंदीकरांच्या कवितेतलं हे वाक्य आहे, पद आहे. म्हणजे या 3ही वाक्यांकडे आपण जेव्हा बघतो, या वाक्यांचं आपण काळजीपूर्वक वाचन करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की 3ही वाक्यांमध्ये दगड हा शब्द आलेला आहे, परंतु या दगड या शब्दाचा प्रत्येक वाक्यातला अर्थ हा वेगवेगळा आहे. या वाक्यांचं निरीक्षण केल्यानंतर प्रत्येक वाक्यातील दगड शब्दाचा अर्थ दगड हाच असला तरी या शब्दात मूळ अर्थाव्यतिरिक्त वेगळा असा अर्थ संदर्भाने प्रकट करण्याचे विशिष्ट प्रकारचे सामर्थ्य आहे. तुम्ही वाक्यांचं पुन्हा पुन्हा वाचन करा आणि त्यावरनं मग तुमच्या लक्षामध्ये त्या दगड हा शब्द प्रत्येक वाक्यात कसा वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो आहे. म्हणजे मी आज मोठा दगड पाहिला या वाक्यामध्ये आपल्याला वाक्यात भेटणारा दगड हा दगडच आहे, बरोबर, म्हणजे वाच्यार्थ आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये मात्र त्याचे बोलणे म्हणजे काळ्या दगडावरची रेघ. तर काळ्या दगडावरची रेघ जी आहे ती कधी न मिटणारी रेघ असते, बरोबर. अर्थ बदलतो आहे. माझ्या मना बन दगड.
म्हणजे आता इथे आणखी मनाला दगड बनण्यासाठी कवी सांगतो आहे. जे दगडाच्या अंगी संवेदना नसतात, दगडाच्या अंगी भावना नसतात, दगड हा निर्जीव असतो, कठोर असतो, असं लेखक आपल्या मनाला सुचवतो आहे की बाबा तू असा असंवेदनशील कठोर बन. जे प्रत्येक वाक्यामध्ये दगड हा शब्द वेगवेगळ्या प्रकारचा अर्थ घेऊन येताना आपल्याला दिसतो आहे. पुढची स्लाइड आपण बघूयात. बघा आता आपण शब्दांच्या ज्या 3 शक्ती बघितलेल्या आहेत त्यापैकी पहिल्या शक्तीचा सविस्तरपणे आपण विचार करूयात. पहिली शक्ती आहे अभिधा. म्हणजे अभिधा या शक्तीचा अर्थ हा वाच्यार्थ सांगितला जातो. आधीची 3ही उदाहरणं जर आपण बघितलीत तर वरील 3ही उदाहरणांतून आपल्याला असे लक्षात येते की पहिल्या वाक्यातील दगड शब्द उच्चारल्यानंतर त्याचा शब्दशः अर्थ कळतो. जे दगड या शब्दाचा दगड हाच अर्थ पहिल्या वाक्यातनं आपल्या लक्षात येतो आहे. मी आज मोठा दगड पाहिला. जे दगड या शब्दाचा प्रचलित जो अर्थ आहे, रूढ जो अर्थ आहे, तो प्रचलित अर्थ, तो रूढ अर्थ, तो वाच्यार्थ म्हणजेच अभिधा शक्ती आहे. जे पहिल्या वाक्यात दगड म्हणजे ठराविक आकाराची एक जड वस्तू हा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची ही जी शक्ती आहे तिला अभिधा शक्ती असे म्हणतात. मला वाटतं तुमच्या लक्षात आलेलं असेलच की वाचल्याबरोबर कळणारा जो अर्थ आहे तो अर्थ म्हणजेच वाच्यार्थ आणि त्या वाच्यार्थाची जी शक्ती असते तिला म्हणतात अभिधा शक्ती. दुसरी स्लाइड आपण बघूया. या शक्तीची वैशिष्ट्ये कोणती आहेत? तर शब्दाची पहिली शक्ती आहे, बरोबर. शब्दाच्या एकूण 3 शक्ती आहेत, अभिधा, लक्षणा आणि व्यंजना. त्यापैकी पहिली जी शक्ती आहे अभिधा. या शक्तीचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळतो. म्हणजे वाचल्याबरोबर जो शब्दशः जो अर्थ कळतो म्हणजे अर्थ समजून घेण्यासाठी कुठलेही कष्ट पडत नाही. रूढ किंवा प्रचलित जो अर्थ आहे तोच अर्थ वाचकाच्या लक्षात येतो, त्यालाच अभिधा शक्ती म्हणतात. तो अर्थ शब्दकोशातही दिलेला असतो. म्हणजे अभिधा शक्तीमध्ये जो अर्थ सांगितलेला असतो तो शब्दकोशानुसार सांगितलेला अर्थ असतो. अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. ते बघा, अभिधा शक्तीची वैशिष्ट्ये जर तुम्हाला विचारली तर कोणकोणती वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील? पहिलं म्हणजे अभिधा ही शब्दाची पहिली शक्ती आहे. या शक्तीमध्ये वाचल्याबरोबर शब्दशः अर्थ कळत असतो. तो अर्थ शब्दकोशातही दिलेला असतो. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे अभिधा शक्तीच्या साह्याने प्रकट होणाऱ्या या अर्थाला वाच्यार्थ म्हणतात. काही उदाहरणं आपण बघू की जी वाक्य वाचल्यानंतर त्यांचा अर्थ आपल्याला समजून घेण्यासाठी वेगळे कष्ट पडत नाही. शब्दशः किंवा रूढ किंवा प्रचलित अर्थ आपल्या लक्षात येतो, वाचल्याबरोबर अर्थ आपल्याला समजतो. उदाहरणार्थ, राम एक राजा होता. राम एक
राजा होता, राम नावाचा एक राजा होऊन गेलेला आहे. त्याच राजाविषयी हे वाक्य आहे. तलावात भरपूर पाणी आहे. वाच्यार्थ, तलाव आहे, त्यामधल्या पाण्याविषयीची ही गोष्ट आहे. ही वाट डोंगर गावची आहे. बांगड्या रंगीत असतात. मावळतीचा सूर्य सुंदर दिसतो. ते बघा, या वाक्यांच्या ही वाक्य वाचल्यानंतर आपल्याला या वाक्यांचा अर्थ समजण्यासाठी कुठलेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. या वाक्यांमध्ये जे शब्द आलेले आहेत ते कोशानुसार जसेच्या तसे आहेत. त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला रूढ आणि प्रचलित अर्थच लक्षात घ्यावा लागतो. याप्रमाणे या भागात आपण अभिधाशक्ती म्हणजे काय समजून घेतलं, अभिधाशक्तीची वैशिष्ट्ये समजून घेतलीत, अभिधाशक्तीची काही उदाहरणं समजून घेतलेली आहेत आणि यासोबतच शब्दशक्ती म्हणजे काय, शब्दाच्या अंगी असणारं सामर्थ्य म्हणजे काय, ललित वाङ्मयाच्या संदर्भातही आपण विचार केलेला आहे. पुढील 2 शक्तींचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करणार आहोत. नमस्कार. पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद.